हॅलो गाईज, गुड इव्हनिंग गाईज. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझा एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि बघा, आम्ही संडे मार्केटला जाऊन आलेलो आहे. ओंकार आणि रुद्रांश पण आलेला होता माझ्यासोबत मार्केटला. त्यांना पण घेऊन गेलेली होती आज मी. त्यांना ज्यूस वगैरे पाजला. हो, काय काय आणलं? काय काय आणलं? बॉल आणला खेळायला, बॉल आणला. रुद्रांश पण आला आता. बघा, कप पण आणलं. थांबा एक मिनिट. त्यांचा कप आणले आहे. ठेव. हो, फाडू नको. पण आणलेली आहे मी मार्केट मधून. मस्त मार्केट भरलेलं होतं आज. संडे मार्केट होता आज. आम्ही आज 5 वाजताच गेलेलो होतो. आम्ही आत्ता आलो. आता 8:30 पावणे 9ला. खूप गर्दी होती, गाड्यांची ट्रॉफिक होती, त्यामुळे आम्ही पायी आले आमच्या. आणि हे बघा, आम्ही काय आणलंय. हे गोरा व्हायचे, गाय डाग जायचे याचं. हा, ती पण आणलं. डाग जायचे. ते पण आणलं. आणि हे आणलं, कपांचं सेट आणलं. तुम्हाला दाखवून ना मी कपा. नको नको, काढू नको आता. काढू नको. मुलांना पपई पण आणली खायला. हे बघ, पपई आणली. हा, ठेव ती पपई. एक एक दाखवू आपण. ठेव आता ती पपई, ठेव. पपई पण आणली. मेरे चांगली. आणि बघा, हे भाग्योदयचं कॅलेंडर आणलं आहे. हा, कारण की आम्ही नवीन वर्षात चालू झालं तेव्हा आम्ही कॅलेंडर आणलेलं नव्हतं. तर हे कॅलेंडर पण आणलेलं आहे बघा आम्ही. त्याला आता फोल्ड केलेलं आहे. होय, मुलांना खायसाठी जिलेबी पण आणली आहे. केळा चिप्स आणलं त्यांना. त्याची गाडी बघा. केळा चिप्स आणलं मुलांना. जिलेबी आणली, कप आणले आणि शेव आणले मुरमरात घालायसाठी. मुलं खातात आवडीने. आणि मी, अरे तोडशील ते. पपई पण आणलेली आहे गाईज. जवळजवळ 1 किलोची पपई आहे ती. मिळाली मला 25 रुपयामध्ये भेटली संडे मार्केटला. आणि मी साडीचं ब्लाऊज घ्यायला गेलेली होती. ब्लाऊज पण आणलं मी. तुम्हाला दाखवते बघा ब्लाऊज. साडीवरचं ब्लाऊज आणायचं होतं मॅचिंग. आजकालचं ते छान असे ब्लाऊज यायला लागलेले आहे. त्यामुळे मला खूप आवडलं. मी घेऊन आली ते ब्लाऊज घालायसाठी साडीवरचं. रोज नाही घेऊन येत रे. हा म्हणतोय रोज घेऊन येते म्हणे. रोज कुठे आणते. हे बघ, ब्लाऊज आणलेला आहे मी छान असं मस्त साडीवर घालायला. बघा, तुम्ही बघू शकता. काय तोडलं रे? काय तोडू बिडू नका. बघा, तुम्हाला दाखवते. मस्त मापाशीर आणलेला आहे ब्लाऊज मी. बघा, मी दाखवते तुम्हाला. बघा, असं मस्त ब्लाऊज आणलेलं आहे. छान असं मस्त आहे बघा. किती छान आहे बघा. आणि साडीला मॅच शोभेल असं आणि मॅचिंग असं आणलेलं आहे ब्लाऊज. आजकाल सहसा कोणी शिवत नाही. खराब झालं ते. खराब झालं ते. ठेवून दे. आणि हा बघा, केळा चिप्स मागतोय. बघा, मी तुम्हाला दाखवते. हे ब्लाऊज किती छान आहे मस्त. आणि छान असं फॅशन डिझायनरने शिवलेलं आहे. मुलं पपई खायला मागताय आणि मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. बघा, ब्लाऊज किती छान आहे. मस्त असं ब्लाऊज छान दिसतंय. चाकू आहे ना? चाकू नाही आहे, विळी आणते. ब्लाऊजची डिझाईन किती छान आहे बघा. नक्षीदार ब्लाऊज आहे मस्त. बघा, तुम्ही बघू शकता ब्लाऊज किती छान आहे. असं मस्त मस्त वाटतंय ब्लाऊज. तर आपण यांना पपई वगैरे चिरून देऊ. आणि केळा चिप्स वगैरे मागताय मुलं. तुला नाही सांगितलं. बघा गाईज, आम्ही 5 वाजेची गेलेलो होतो. आज संडे मार्केट होता तर खूप गर्दी होती आज मार्केटला. आणि रिक्षाने पण आलो आम्ही.
तर एवढी म्हणजे तिथं रोडाचं काम चालू होतं ना, तर एवढी गर्दी होती ना संडे मार्केटला. त्या तिथून असं आलो तर आम्ही पायी आलो. त्या तिथून रिक्षावाल्याने आम्हाला सोडून दिलं. आणि मुलांना आता मी हे केळा चिप्स वगैरे देते आणि पपई चिरून देते. आता मुलांना मी मुलं मस्त खाऊन घेणार. संडे मार्केटला गेलं म्हणजे मुलांना काही ना काही आणावंच लागतं. त्यांना आवडतं आणि खूप खायला तर एक नंबर आहे ना. आणि हा पण एक त्यांना ज्यूस वगैरे पाजला आम्ही. पाइनॲपलचा ज्यूस वगैरे पाजला मी त्यांना. हां पाइनॲपल ज्यूस वगैरे होता तिथे. काय खराब होतं? हा तो एक खराब निघाला ना, त्याला बोलावं लागेल ना. पाइनॲपलचा ज्यूस तसंच राहतं मग मार्केटमध्ये. त्याचा लाईटच खराब करून टाकला याने. हे बघ दाखव. त्याने आणल्याबरोबर तो हे बघ हे ना हे बॉल आणला तर याला ओंकारसाठी त्यांनी हे काय हे बघ हे बॉल आणला ओंकारला बॉल आणला. हा 20 रुपयाचा आला. तर म्हणजे त्याला 5 मिनिटं पण नाही लागले तोडायला. त्याला कलर येत होता याला ना, तर चमकत होता हा बॉलला. 5 मिनिटं पण नाही लागले याला ओंकारला तोडायला हे बॉलला. यांना काय घेऊन द्यावा तुम्हीच सांगा आता. बाजारात गेलं म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे त्यांना असे करतात ते. चला आता जेवण करून घ्या तुम्ही. आम्ही पण जेवण करतो आता. याला जेवू घालते. आज रुद्रांशला तिकडे जेवण होतं शेजारी. काय चिकन वगैरे आणलेलं होतं वाटतं त्यांनी. तर त्याला जेवू घातलं. तुला मस्त जेवण होतं आज. काय खाल्लं रे तुम्ही आज? काय खाल्लास? हो हो देते. तू काय खाल्लं आधी सांग. ते हे ना मांडे ना. कुठे गेला तर जेवायला? कुठे गेला तर जेवायला? हा त्याच्या मम्मीने जेव घातलं. आज त्याच्या मम्मीने जेव घातलं त्याला श्रीच्या. आमच्या तिकडे बाजूला राहतात ते. त्यांचा मुलगा याच्यासोबत खेळतो. आज त्यांनी जेव घातलं त्यांना याला. आज जेवण करून आला आज रुद्रांश. चला तर आम्ही पण जेवण करून घेतो आता. जेवायलाच बसतो आम्ही पण आता. चांगली पपईला आता धुवून घेऊ मस्त. हा मी धुवून देते रुद्रांश. हे असे चढतात वरती. बघा कसा धुतो येतो बघा तुम्ही. मला दाखवतो मी. बघा तो पहिला धुतोय. बरं झालं रे. उठा आता चला. इकडून ये. मस्त धुवून घेतली का पपईला. आता चिरून घेते मी. मी चिरते थांब. चिरून देते मी हा तुला पपई. इकडं सॉरी मम्मा. गोड आहे का काय काय माहिती बघा. पैसा बसून हे पपईच्या बीज राहतात ना. यांना ओलांडू नाही. रात्री आंधळेपणा येतो याच्याने. हलवू नको हो तुला मी देते थांब.
पपईच्या बिया राहतात ना त्याला ओलांडून म्हणतात रात्री. वाव मस्त बिया कापली बघा पपईनी. तुम्ही पण या खायला. गोडे का रे? बी नको घेऊ आंधळपणा येतो. म्हणजे रात्री बिया आहे ना ओलांडून म्हणतात पपईच्या. खा ना पपई खा. बिया नाही घेत रे तो रांच. हो छान आहे. बघा बिया अशा असतात त्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवते मी. काढून घ्यावं लागतं त्या एका याच्यामध्ये. नाही 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 आंधळा होशील हा रात्री. कॅमेऱ्याला हलवू नको. ते रात्री दिसत नाही याच्याने. हे जर ओलांडलं ना आपण रात्री आपल्याला दिसत नाही. फक्त पपई खायची. या बिया फेकून द्यायच्या. बियांना हात नको बाबा. उद्या देशील उद्या कशाला? मम्मी बीच होईल. हा उद्या मी सुकायला उगवली. हा मग पण झाड उगलं. कुठे लावशील पपई? पपई लावा पण आपला पोट बनवू आपण. आपला पोट बनवू आणि त्याला गाडून देऊ आपण. घेऊन काय खातो का पपई? छोटीशी माझी विळी आहे बघा. मी पपईला कापते आहे. तुम्हाला खाऊन दाखवते बघा. एकच नंबर आहे. गोड एकदम. गोड आहे का रे? हा एकदम गोड आहे. रांचला पण आवडली पपई. ओंकार पपई खातो का? कोण? व्यवस्थित खायची दादा. हा काढते किती अजून नाही. हा गोड गोड याला काप गं. आईला देऊन येतो थोडीशी पपई. हा एक पपई देऊन ये ना. देऊन ये. उद्या 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 नाही मग उद्या आहे ना खराब होऊन जाईल. नाही मम्मा मी आता खाली वाढली करणार. पहिले चावून देते मी तुला. देऊन ये थोडीशी पपई हे खायला. काप पहिले. हे काप. देऊन येऊ आपण अजून नाही मला पपई. दर देऊन येतो आईला पपई. मी देते. देऊन ये ना पटकन जा. नंतर देते. जा देऊन ये आईला. धर मी आणून तुला चिरून देते. बिया हे काढ. प्लेट काप. काप. यात बिया मी कापून देते ना. हे आईला देऊन ये जा. खाऊ नको ते. आईला देऊन ये. मम्मी ने जाय ना तू पटकन. बाहेर थांबशील. हा मी थांबते बाहेर जा. चल घे. थांब तू हात नको लावून मी कापून देते. बिया मम्मा बिया. हात चिरला जाईल तुझा इकडं हो. बिया मम्मा दे म्हणे. अरे हे काप ना. अरे हे काप ना. हा ते पण दिलं मी तुला. हे तर खा. हे काप. हे खा. मग ते काप. हे गोड आहे ना. हे गोल 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 अंडा. ते नाही कापावं लागलं. असंच कापावं लागतं. अरे त्याच्यामध्ये हे आहे रे बिया बिया. याच्यात हा बिया नसतात त्याच्यात. आहे गं. हे तू दिसत नाही का? कुठे आहे बिया? अजून काय? असतं ते कडक कडक त्याचं. हे दिसतंय ना? हे दिसतंय बघ. हो.
कानू खाऊ घे. कर बिया कर आणि कर बिया नाही रे त्या, बियांनी बोलते याला हे म्हणून असंच खा. हे मोठे बी दिसते ना याच्यामध्ये बी नाही ते. बी साठी बी. हा त्याच्यामुळे तर बोलते कापायला काप 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 ते एकदम मधपर्यंत जातात ना. उद्या मी काढायचं की याला तर उद्या मी सुकवेल म्हणजे बोलले ना का इकडे कुंडे इकडे कुंडे झाकून दे त्याला झाकते ना तिथे कुंडे ओलांडायचं नाही त्या, हा ओलांडायचं नाही त्याला. काय ओलांड्या असं त्याच्यावरून जायचं नाही, आपल्याला आंधळेपणा येतो नाही. मागे सर ना. मस्त आहे मस्त आहे का रे पपई. हा मम्मा मम्मा हे नाही राहत मम्मा याला तू ओपन करायचा आणि त्याच्या मम्मी येते चला तर आपली पपई खाऊन झालेली आहे. आता सगळं स्वच्छ करते आहे मी. मार्केटला गेलं म्हणजे काही ना काही मुलांसाठी आणावंच लागतं आणि मग त्यांना बघा पपई वगैरे फळं वगैरे असं काही ना काही घेऊन येते मम्मी गेली की. आणि त्यांना घेऊन पण गेले की ज्यूस वगैरे पाजून देते, फळं वगैरे घेऊन येते. काही ना काही लागतात लहान मुलांना खायला, शेव मुरमरे जिलेबी हे ते काही ना काही डब्याला वगैरे पण द्यावं लागतं मुलांना. असं सगळं स्वच्छ करून घेते आहे हे मी. आता मुलं खाता की नाही खाता काय नाही द्यावं, सगळं स्वच्छ करून घेते मी. लागेल तेव्हा खातील ते उद्या. अजून जेवण करायचं आहे, बाकी आहे. तो रुद्रान तिकडून जेवण आला, शेजारी जेवण होतं त्याला. त्याच्यात त्यांचा मुलगा खेळतो माझ्या मुलासोबत. आता पपई खाऊन झालेली आहे. आता काय माहिती जेवता की नाही जेवता, ओंकार जेवतो की नाही. माझं जेवण बाकी, अजून थोडंसं खाऊन घेईल मी. मला पण काही एवढी भूक नाही आहे. चला तर काही तुम्हाला कसा माझा व्हिडिओ वाटला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा माझ्या चॅनलला नवीन असाल तर. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.